नमस्कार. स्कॉलरशिप लाईव्ह अपडेट्समध्ये मी किरण क्षीरसागर सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण गणितातील एक महत्त्वाचा घटक सरळ व्याज, ज्याला इंग्रजीमध्ये सिंपल इंटरेस्ट असं म्हटलं जातं, त्याच्यावरची उदाहरणं, त्याचे सूत्र, त्याचे नियम आपण काय करणार आहोत बघणार. पाळ्यावरती बघा, पाळ्यावरती मी एक उदाहरण इथं लिहिलेलं आहे की दशादशे 10 दराने 10,000 रुपयांचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती. दशादशे 10 दराने 10,000 रुपयांचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती. आता हे सरळ व्याज काढत असताना आपल्याला काय करावं लागेल, तर सर्वात आधी त्या सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला लिहावं लागेल. मग ते सूत्र काय बघा, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. म गुणिले द गुणिले क भागिले 100. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर आणि क म्हणजे काळ. आता इथं बघा, मुद्दल किती दिलेली आहे, 10,000 रुपये दिलेली आहे. दर किती दिलेला आहे, तर 10 दर दिलेला आहे आणि मुदत दिलेली आहे 3 वर्ष. भागिले जर 100 आपण केलं नाही का. आता 100 न वरती भागा, शून्याला शून्य घालवा, काय राहिलं वरती, 100 गुणिले 10 गुणिले 3 म्हणजे 100 गुणिले राहित्री कर 30. 30 न गुणा 30 शून्य शून्य 30 शून्य शून्य 30 एक्के 30. सरळ व्याज किती आलेले बघा, सरळ व्याज बरोबर 3,000 रुपये इथं आलेलं. काय केलं आपण बघा, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. इंग्रजीमध्ये SI बरोबर PNR डिवाइड बाय 100. इंग्रजीमध्ये अशा पद्धतीचं सूत्र लिहिलं जातं बघा, PNR डिवाइड बाय 100. इथं गुणाकार असतो मध्यंतरी, गुणाकार करायचा आणि नंतर 100 काय करायचं, त्याला भागायचं. तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाणार. लक्षात आलं. अजून जर समजा आपण इथं काय केलं, 10,000ची ऐवजी मुद्दल बदलली आणि 20,000 केली. किती केली, 20,000 केली. इथं 3 वर्षाऐवजी काय केलं, 5 वर्ष केलं, तर काय होईल बघा, दशादशे 10 दराने 20,000 रुपयांचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती. मग सूत्रामध्ये आपण किमती टाकून बघू. बघा, सूत्र आपण ऑलरेडी इथे लिहिलेलं आहे, म गुणिले द गुणिले क 20,000 गुणिले 10 गुणिले 5 भागिले 100. काय करा, शून्याला शून्य घालून टाका, काय करा राहिलं वर, 200 गुणिले 10 गुणिले 5. बघा, 200 गुणिले 10 पचे 50, 50 नि याला गुणा, 50 शून्य शून्य 50 शून्य शून्य आणि 50 दुने 100. काय लिहिले बघा, 10,000 रुपये काय झालेले, तर सरळ व्याज तुम्हाला आलेलं आहे. या पद्धतीने जर तुम्ही सूत्र मांडून जर केलं तर तुम्हाला काय होणार आहे, ते उदाहरण येणार आहे. अजून एक उदाहरण आपण घेऊ. समजा इथं मुद्दल आपण काय केलं, 6,000 रुपये केली किंवा 8,000 रुपये केली. चला 8,000 रुपये केली. दर काय केला आपण, 5 केला आणि 5 वर्षाचं काय करायचं, आपल्याला सरळ व्याज काढायला सांगितलंय. मग सूत्रामध्ये किमती घाला. काय सूत्र आहे बघा, म गुणिले द गुणिले क 8,000 गुणिले 5 गुणिले 5 भागिले 100. 100 न वरती भागा. बघा, हा शून्याला हा शून्य, हा शून्य हा शून्य, काय करायला बघा, 80 गुणिले 5 गुणिले 5 5 25, 25 शून्य शून्य आणि 25 200. काय आलेले सरळ व्याज, 2,000 रुपये एवढं सरळ व्याज आलेलं. बघा, अशा पद्धतीचं उदाहरण जर आलं तर काय करा तुम्ही, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. अशा पद्धतीचं सूत्र आपण तिथं मांडून काय करू शकता, तुम्ही उदाहरण ते सोडवू शकता. आता थोडंसं वेगळं, जर आपल्याला रास काढायला सांगितले तर इंग्रजीमध्ये त्याला अमाऊंट म्हणतात, रास. तर रास काढत असताना काय सूत्र आपल्याला वापरावं लागतं, तर रास बरोबर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. रास बरोबर काय सांगितलंय, मुद्दल अधिक व्याज. आतापर्यंत आपण काय काढत होतो, फक्त व्याज, सरळ व्याज काढलं. आता आपल्याला रास काढायची. रास काढण्याचं सूत्र काय आहे, अमाऊंट बरोबर नाही का, प्रिन्सिपल प्लस SI म्हणजे मुद्दल अधिक व्याज. आपल्याला काय करावं लागेल, त्यांची बेरीज करावी लागेल. मग समजा की 5 दशादशे 5 दराने 8,000 रुपयांचे 5 वर्षाचे सरळ व्याज तर काढायचेच आणि आपल्याला रास सुद्धा सांगितले असेल
तर काय करावं लागेल बघा, 8,000 गुणिले 5 भागिले 100. आपण सरळ व्याज सुरुवातीला काढून घेऊया. हे 2 शून्य गेले, 80 गुणिले 25, 25 शून्य शून्य, 25 आता 200, 2,000 रुपये मगाशी आपण सरळ व्याज काढलं होतं. आता आपल्याला हे सरळ व्याज आलेले. पहिला ऑप्शन आपल्याला काय असतो, 2,000 असतो. पहिला ऑप्शन आपल्याला 2,000 असतो. तिथं आपल्याला फसवलेलं असतं. आपल्याला सरळ व्याज काढावंच लागतं, पण त्याच्यासोबत आपल्याला विचारले काय, तर रास विचारली. मग रास काढण्याचं सूत्र काय आहे, मुद्दल अधिक व्याज आहे. मग मुद्दल किती दिली होती त्यांनी, तर 8,000 रुपये दिली होती. आणि तुमचं सरळ व्याज किती आलेले, 2,000 रुपये आलेले. बघा मी यांची जर बेरीज केली तर किती येणार आहे बघा, रास किती येणार आहे, 10,000 रुपये येणार. किती येणार आहे रास, 10,000 रुपये येणार आहे. आपल्याला सरळ व्याज काढावं लागणारच आहे त्याच्यासोबत, पण आपल्याला विचारले काय, तर रास विचारली. म्हणून त्या मुद्दलीमध्ये ते सरळ व्याज काय करायचं, मिळवायचं. तुम्हाला काय मिळून जाईल, रास मिळून जाईल. लक्षात. अजून एक उदाहरण आपण याचं घेऊया बघा, की समजा दशादशे 10,000 10,000 रुपयाचे काय करायचे, आपल्याला रास काढायची. काय काढायची, आपल्याला रास काढायला सांगितलेली आहे. मग सूत्र लिहून घ्यायचं. आपलं सूत्र काय आहे, म गुणिले द गुणिले क भागिले 100. मग बघा मुद्दल किती दिलेली आहे त्यांनी, 10,000 रुपये दिलेली आहे. दर काय 10 दिलेला आहे आणि 5 वर्ष दिलेले आहेत. भागिले काय करा, 100 करा. शून्याला शून्य घालून टाका. काय काय राहिलं बघा, 100 गुणिले 10 गुणिले 5 म्हणजे 100 गुणिले 50, 50 शून्य शून्य, 50 शून्य शून्य, 50 एके 50. बघा 5,000 रुपये काय झालेले इथं सरळ व्याज आलेलं आहे. आता हे सरळ व्याज आलं, आपल्याला काय करायचंय, रास काढायची. मग त्याच्यामध्ये मुद्दलीमध्ये काय करा, ते मिळवून टाका. मग मुद्दल 10,000 रुपये होती, अधिक काय करा, 5,000. काय आले, रास बरोबर 15,000 रुपये आलेली. राशीमध्ये काय काय येतं, मुद्दल पण येतं आणि त्याचं व्याज पण येतं. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ही उदाहरणं सोडवू शकता. आता याच्यामधला थोडासा वेगळा प्रकार, कधी कधी आपल्याला काय केलं जातं, सरळ व्याज तर सांगितलंच असतं. सरळ व्याजावरची तर आपण उदाहरण बघितली, पण कधी कधी काय होतं, आपल्याला सरळ व्याज हे वर्षाचं न विचारता महिन्यांचं विचारलं. सरळ व्याज हे काय केलं जातं, वर्षाचं न विचारता काय केलं जातं, महिन्यांचं विचारलं जातं. मग आपण बघूयात, एक उदाहरण घेऊयात बघा. एक उदाहरण आपण घेऊया त्याच्यावरचं, की दशादशे 10,000 दशादशे 10,000 24,000 रुपयांची 24,000 रुपयांची बघा 6 महिन्याचे सरळ व्याज किती, काय विचारले बघा, दशादशे 10,000 24,000 रुपयांचे 6 महिन्याचे सरळ व्याज किती. सरळ व्याज इथं आपल्याला काय झाले, सरळ व्याज विचारलेलं आहे. आता सरळ व्याज नाही का, सूत्र तुमचं आहेच, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क. मग सूत्रामध्ये आपण किमती टाकून बघू. मग मुद्दल किती दिलेली आहे त्यांनी, तर 24,000 दिलेली आहे. 24,000 गुणिले 10 गुणिले 6 भागिले 100. पण आता इथं गंमत काय झालेली आहे बघा, की सरळ व्याज आपल्याला वर्षाचं न विचारता काय केलेलं आहे, महिन्याचं विचारलेलं आहे. मग इथं काय करायचं, तर महिन्याचं विचारलं असेल तर 12ने काय करा, त्याला मल्टिप्लाय करा. कुठं, छेदस्थानी 12ने काय करा, मल्टिप्लाय करा. आणि आता त्याला काय करा, परत देऊन टाका, भागाकार करून टाका. बघा या शून्याला या शून्य, ह्या शून्याला हा शून्य गेला. 6 एके 6, 6 दुने 12. बघा बे एके बे, 12 दुने 24. काय राहिलं वरती, 12 गुणिले 10 म्हणजेच 120 रुपये. दशादशे 10,000 24,000 रुपयांचे 6 महिन्याचे सरळ व्याज किती आलं, 120 रुपये.
6 महिन्याचं सरळ व्याज किती आलं 120 रुपये इथं आलेलं. मग काय करायचं महिन्यामध्ये दिलं तर छेदस्थानी काय करायचं 100 गुणिले 12 इथं करून टाका. लक्षात घ्या. अजून एक आपण उदाहरण बघूयात. समजा इतर रक्कम 15,000 रुपये आहे आणि 3 महिन्याचं आपल्याला काय करायला सांगितलेले सरळ व्याज काढायला सांगितलेले. जसे 10 दराने 15,000 रुपयांचे 3 महिन्याचं सरळ व्याज आपल्याला इथं विचारलेलं आहे. मग आपलं जे सूत्र आहे ते आहे तसं लिहून घ्या. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. मग इथं मुद्दल किती दिलेली बघा 15,000 दिलेली. 15,000 गुणिले दर दिलेले 10. 3 महिने दिलेले आहेत 100 महिन्यामध्ये आहे नाही का, म्हणून काय करा इथं 12 ने त्याला मल्टिप्लाय. आता 12 नाही केलं बघा भागाला शून्याला शून्य, या शून्याला हा शून्य गेलेला आहे. 3 एके 3, 3 चोक 12 इथं आलेलं आहे. 3 चोक 12. आता पुन्हा काय करायचं 2 न भाग जातोय बघा इथं 2 4 आणि इथे किती आले 2 पंचे 10 बरोबर 2 पंचे 10. आता 2 न इथं काय थोडंसं भागत असताना पॉईंट मध्ये उत्तर येणार आहे 7.5. किती राहिलं 7.5 म्हणजे 50 गुणिले 5 करून टाका. 5 5 25 चे 5 4 2 बघा 5 7 35 35 आणि 2 37 किती आलेले 37.5 किंवा 37.50 रुपये काय आलेले त्याचं उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर महिन्यांचं सरळ व्याज दिलं तर ते काय करू शकता अशा पद्धतीने काढू शकता. लक्षात आलं. आता याच्याही पेक्षा थोडासा वेगळा प्रकार काय आहे की कधी कधी आपल्याला दिवसांचं सुद्धा काढायला सांगितलं जातं. दिवसांचं बघूयात आपण. समजा दशादशे 10 दराने 14,700 रुपयांचे 14,700 रुपयांचे किती दिवसाचे तर एक 100 दिवसांचं काय करायचं आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. 100 दिवसांचं नाही का. थोडासा वेगळ्या प्रकारे बघा. सुरुवातीला आपण वर्षाचं काढलं, त्याच्यानंतर आपण महिन्याचं सरळ व्याज काढलं आणि आता आपण काय करतोय दिवसांचं सरळ व्याज काढतोय बघा. मग अशा वेळी काय करायचं सूत्र तर आपलं आहे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. मग बघा मुद्दलीत आपण लिहून घेतली 14,700 रुपये. पुढे काय केलं दर 10 दिवस किती म्हटलंय 100 बघा. आता इथं खाली 100 गुणिले मग असे महिने होते त्यावेळी आपण 12 न गुणलं. इथं दिवस आहेत मग 12 न गुणता इथं काय करा 365 न किती गुणायचं 365 न डिवाइड करायचं. आता बघा इथं कसोटी वापरून बघायच्या. कसोटी आपल्याला माहिती आहे 3ची कसोटी 5ची कसोटी हे आपल्याला माहिती आहे हा. तरी सुद्धा बघा या 100ला हे 100 गेली बरोबर. 5 ने इथं भाग जाणार आहे बघा 5 2 10 5 7 35 5 त्रिक 15 73चा भाग लागलाय. आता 73 2 146 बरोबर काय होतंय त्याचा भाग जातोय 73 1 73 73 दुने आणि हे काय करा 200 आहे तसे वर लिहून घ्या. म्हणजे काय झालं 200 गुणिले 2 बरोबर 400 रुपये. काय झालेले की 10 दराने 14,700 रुपयांचे 100 काय म्हटले दिवसाचे 100 दिवसाचे सरळ व्याज किती आलेले आहे बघा 100 दिवसाचे सरळ व्याज 400 रुपये इथं आलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय केलं जाऊ शकतं फसवलं जाऊ शकतं. या पद्धतीचं आपण अजून एक उदाहरण घेऊयात बघा. की समजा दशादशे 10 दराने 7,300 रुपयाची काय केलं 7,300 रुपयाचे 50 दिवसाचे किती दिवसाचे 50 दिवसाचे सरळ व्याज किती बघा. 10 दराने 7,300 रुपयाचे 50 दिवसाचे 50 दिवसाचे
सरळ व्याज किती. आता हे करत असताना काय करायचं, सूत्र तर आपलं आहे बघा, मुद्दल लिहून घ्या 7300 गुणिले 10 गुणिले काय करा 50 भागिले 100 आणि दिवसाचं विचारलंय म्हणून काय करा 365 न इथं गुणा. म्हणजे ज्याला भाग जातोय तो भाग घालून घ्या. इथं डायरेक्ट 50 एके 50 50 दुने 100 बेग की बेग 5 10 नाही का. त्या 5 ने इथं भाग जातोय 5 7 35 यातला 1 आणि 5 15 73 73 5 73 एके 73 73 एके 73 इथं राहिले 100 100 गुणिले 5 बरोबर 500. 100 गुणिले 5 बरोबर 500 रुपये. किती दिवसाचं सरळ व्याज आलेलं हे, तर 50 दिवसाचं सरळ व्याज आलेलं आहे. बघा सुरुवातीच्या घटकामध्ये आपण काय केलं की वर्षाचं सरळ व्याज काढलं भागिले फक्त 100 मधक भागिले 100 केलं. त्याच्यानंतर आपण महिन्याचं सरळ व्याज काढलं 3 महिने 4 महिने 7 महिने 8 महिने. महिन्याचं सरळ व्याज काढत असताना आपण काय करायचं, तर त्या 100ला 12 ने गुणायचं. आणि त्याच्यानंतर शेवटचा प्रकार आपण बघितला की जर दिवसांचं काढायला सांगितलं गेलं किंवा सांगितलं तर काय करायचं, तर मात्र काय करा 100 गुणिले 365 इथं करून. आणि अजून एक महत्वाची गोष्ट 365 इथं बरोबर याला 73 5 न भागले की बरोबर इथं 73 काय तो 73चा भाग लागतो. आणि इथं 73चा भाग आला तो वरीलपैकी कोणत्या तरी एका संख्येला 73 न नक्की भाग जातो. त्याच्यामुळे काळजी करण्याचं काही इथं कारण नाही. बघा अशा पद्धतीनं सरळ व्याज या घटकावरची आपण सुरुवातीची काही उदाहरणं पाहिलेली